श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. काही पुण्य असेही करायचे ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. देव वागण्यावर पावतो, मागण्यावर नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप काही चांगलं घडेल आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कधीकधी माणसाला प्रामाणिकपणा आणि चांगल्या स्वभावाची आयुष्यात फार मोठी किंमत मोजावी लागते. हे नक्कीच खरं आहे, कारण खूप लोक चांगले असतात, पण त्यांच्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतात आणि त्यांच्यासोबत मतलबीपणा करतात आणि जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना ते विचारत सुद्धा नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला पाहिजे. आपली माणसं तीच असतात जी दिवसातून एकदा तरी निस्वार्थपणे आपली आठवण काढत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेली शेवट आपल्याला स्वीकारावीच लागते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ बहरलेली असावी. सकाळी सकाळी चांगल्या लोकांची आठवण काढली की दिवस चांगला जातो. म्हणूनच सर्वात आधी मी तुमची आठवण काढते. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून तर बघा, कधी गैरसमज होणारच नाही. पक्षी आकाशात हिंडताना त्यावेळी वाटा नसतात. प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते. त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. दिवसाची सुरुवात चांगल्या माणसाच्या आठवणीने करा. भेट कधी झाली तरी हरकत नाही, पण आपुलकीची भावना रोजच जाणवायला हवी. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे. नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे. या जगात नाते तर सर्वच जोडतात हो, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर सगळे आपलेच असतात. बदल तर निसर्गाचा नियमच आहे. फरक फक्त इतकाच आहे, वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस बदलतात. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणारच नाही. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, तर काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. सगळे सुंदर असतात, त्यामुळे सगळ्यांसोबत चांगले वागा. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चितच नाही, पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणं हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. कदाचित तुम्हाला आवडलेलं मिळणार नाही, पण तुम्हाला मिळालेलं आवडायला लागलं की आयुष्याचा आनंद निर्माण होतो आणि आयुष्याचं सोनं होतं. सुख विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते. मनात नेहमी जिंकण्याआधी आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण एक वेळ नक्कीच बदलते. कुणाची तरी बोलत जा, मनाला हलकं वाटेल. दुःख जरी असेल ना तरी मस्त जगावंसं वाटेल. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाला नेटवर्क कधीच तुटत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.